मद्यपी तरुणाला मंत्री गिरीश महाजन यांनी शिकवला धडा. रस्त्यावरील काचा स्वतः हाताने करायला लावल्या साफ. जामनेर पळासखेडे गावात एका मद्यपी तरुणाने भररस्त्यात काचेच्या बाटल्या फोडून धिंगाणा घातल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. विशेष म्हणजे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकाराची दखल घेत संबंधित तरुणाला चांगलाच धडा शिकवला. मंत्र्यांनी केवळ कारवाईचे आदेश दिले नाहीत, तर त्या तरुणाला रस्त्यावर विखुरलेल्या काचा स्वतः हाताने स्वच्छ करायला लावून त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. मिळालेल्या माहितीनुसार पळासखेडे गावातील मुख्य रस्त्यावर एका तरुणाने दारूच्या नशेत काचेच्या बाटल्या फोडल्या होत्या. यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना आणि वाहनधारकांना मोठा त्रास होत होता, तसेच अपघाताची भीती निर्माण झाली होती. याच दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांचा ताफा त्या भागातून जात असताना त्यांना हा प्रकार दिसून आला. मंत्री महाजन यांनी तातडीने आपला ताफा थांबवला आणि त्या तरुणाची कानउघडणी केली. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आणि जनतेला त्रास देणाऱ्या या तरुणाला त्यांनी कडक शब्दांत सुनावले. केवळ ओरडून न थांबता त्यांनी त्या मद्यपी तरुणाला वाकायला लावून रस्त्यावर पडलेला काचांचा प्रत्येक तुकडा वेचायला लावला. रस्ता पूर्णपणे स्वच्छ करून घेतल्यानंतर मंत्री महाजन यांनी त्या तरुणाला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांच्या हवाली केले. भररस्त्यात मंत्र्यांनी घेतलेल्या या आक्रमक आणि शिस्तप्रिय भूमिकेचे पळासखेडे ग्रामस्थांकडून स्वागत केले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या समाजकंटकांसाठी हा एक मोठा धडा असल्याचे बोलले जात आहे.